केवायसी न केलेल्या ग्राहकांसाठीची ही महत्त्वाची बातमी आहे। ज्यांनी केवायसी केलेला नाहीये त्या ग्राहकांना घरगुती गॅस सिलेंडर आता मिळणार नाहीये। 2 सिलेंडर मधील अंतर 21 दिवसांवरून 30 दिवस करण्यात आलेलं आहे। 8 दिवसांची वाढ या वेळेत करण्यात आलेली आहे। अनेक ग्राहकांचे केवायसी प्रलंबित आहेत। वितरकांकडे गॅसचा साठा कमी आहे आणि त्यामुळेच घरगुती गॅसची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। नागरिकांनी गॅस काटकसरीने वापरण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। तर याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी रोहिदास घाडगे यांच्याशी आपण बातचीत करूयात। रोहिदास, केवायसी न केलेल्या ग्राहकांना घरगुती गॅस सिलेंडर मिळणार नाहीये, तर काही तांत्रिक अडचणींमुळे रोहिदास यांच्यासोबत आपला संपर्क तुटलेला आहे। मात्र आपण पाहतो या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी, केवायसी न केलेल्या ग्राहकांना घरगुती गॅस सिलेंडर मिळणार नाहीये। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रमोद उगले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रमोद, केवायसी न केलेल्या ग्राहकांना घरगुती गॅस सिलेंडर मिळणार नाही अशी अपडेट समोर येते, काय अधिक माहिती? प्राची, गेल्या काही दिवसांपासून जे जगावर युद्धाचं सावट आहे त्यामुळे जो नॅचरल गॅस असेल किंवा जे इंधनाचे जे पदार्थ असतील ते दुसऱ्या देशातून भारतात येण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले आहेत। आणि आता एक मोठी बातमी समोर येते की ज्या ग्राहकांनी केवायसी पूर्ण केलेली नाही, ज्यांची जी केवायसी राहिलेली आहे, अशा ग्राहकांना जे सिलेंडर आहेत ते मिळणार नाहीत। विशेष म्हणजे जे 21 दिवसांची जी सिलेंडर रिफिलिंगची जी मुदत होती आता ती थेट 30 दिवसांवर करण्यात आली, म्हणजे 8 दिवसांची याच्यातही मुदतवाढ करण्यात आलेली। त्यामुळे याचा फटका कुठेतरी सामान्य ग्राहकांना किंवा जे रेग्युलर ज्यांना गॅसची गरज भासते अशा लोकांना देखील याचा मोठा फटका बसू शकतो। विशेष म्हणजे जर जागतिक स्तरावर युद्धाचं सावट असं सुरू असलं तर जे 30 दिवसांची मुदत आहे त्याच्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची देखील शक्यता व्यक्त करण्यात येते। प्राची, नक्कीच धन्यवाद प्रमोद, तू दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय आता केवायसी न केलेल्यांसाठी खरं तर महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। केवायसी करून घेण्यासंदर्भात वारंवार प्रशासनाकडून सांगण्यात येत होतं, मात्र आता केवायसी न केलेल्यांसाठी सिलेंडर मिळणार नसल्याची अपडेट समोर येते।